कशासाठी चाललेला वाटते बाबा. तर इथे बघा फ्रुट्स कसे ठेवलेले आहेत, रिअल आहेत. काय सोप आहेत, सोप फ्रुट्सचे. हॅलो, नमस्ते, वेलकम टू माय चॅनल. तर सर्वांना अगोदर गुड मॉर्निंग. तर आज आमचा थायलंडचा दुसरा दिवस आहे आणि आता आम्ही तयारी वगैरे करून निघालो नाश्ता वगैरे करायला आणि तिथूनच मग काय आजचा जे साईट सीन वगैरे काय बघायचं असेल ना ते तुम्हाला मी आज दाखवेनच. तर असा माझा आजचा फुल लुक आहे. मला मिररमध्ये दाखवते, दिसत नाही तेवढा दिसत. आणि इथं सिनो बघा, सिनो माझा फुल लुक दाखव. काला येते का बघा तिथं, माझा असा फुल लुक आहे याचा. चला ते आम्ही नाश्त्याचे ते आलो, तिथून स्टार्ट करते. सॅलड बघू शकतो. स्टीम राईस, पास्ता अँड सॉस. हे काय आहे? पोटॅटो आहेत ते. मशरूम सॉस आणि इथे बीन्स आणि यो आपल्याला नाही खाऊ शकतो आहे. हो नाही, आय थिंक चिकन सॉसेस आहे इथे. आणि मस्त खचाखच भरला आहे हे बघू शकतो. आणि हा एक शोपीस आहे. हॅलो तर चला आता मी माझा फूड एन्जॉय करते. मला वाटलं तेवढाच आहे का, पण इथे पण बघू शकता तुम्ही ते पुलाव आहे. काय आहे ते उपमा असेल इथे. ते आहे आलू भाजी, पुरी, सॉसेस. इथे आम्ही आता जायला निघालो आणि इथे कोक घेतलेला आहे. फिफा काय आहे? फिफा आहे. अच्छा, मी असे आता चाललो तर मी. आणि काल काय झालं होतं आमच्यासोबत ते तुम्हाला सांगते. आम्हाला समजलेलं का शुक्रवारी म्हणजे फ्रायडेला आमची 12ची फ्लाईट आहे, पण तसा नव्हता. गुरुवारची 12ची फ्लाईट होती. तर आम्ही गुरुवारी शॉपिंगला गेलो आणि 10 वाजता एजंटचा ते फोन आला का तुमची आजची फ्लाईट आहे. तेव्हा आमची इतकी घाई झाली की अर्ध्या तासामध्ये, नशीब आम्ही बॅगा वगैरे भरलेल्या, तर अर्ध्या तासामध्ये आम्ही रेडी झालो आणि त्याने कॅब वगैरे पाठवून दिली होती. तर ते म्हणजे घेतली कॅब आणि अशी स्पीडने इथं आलो असेल एअरपोर्टला आणि पटापट त्याने म्हणजे
12लाच मला वाटतं त्यांनी आम्हाला पोहोचवली असेल, ते 11:15 किंवा त्याच्या अगोदर पोहोचवली. आणि मग आम्ही आतमध्ये आम्हाला एंट्री भेटली आणि असा फटाफट झाला कारण का आम्हाला म्हणजे वेटिंगला नाही राहायला लागला, पण म्हणजे असं पटकन झाला एकदम. तर आम्हाला म्हणजे असं वाटायला का आजची फ्लाईट आमची मिस होईलच, पण नाही झाली देवाच्या कृपेने. आणि आम्ही समजा इथे आलो तर अशी कोणाला बाय नाही बोलायला भेटला किंवा मेकअपसुद्धा करायला भेटला नव्हता, काहीच नव्हता. तर काल सिनो कसा झाला होता? काय जाम बेकार ना काय फ्लाईटचं आपले काल का परवाच्या दिवशी एकदम डेंजर झाली होती सिच्युएशन. आणि फायनली आम्ही आलो. म्हणजे फोन गाडीत बसल्यावरच सगळ्यांना केलं का आम्ही चाललो म्हणून. तर त्यांना खोटाच वाटत होता का, म्हणजे ती सकाळी आम्हाला सोडायला येणार होती सगळी आणि बाय पण करायला येणार होती. तर त्यांना कोणाला यायला जमला नाही, तर त्यांना वाटलं आधी मस्ती करते, पण नंतर समजला का फायनली गेली. तर आता फोनवर आमचं बोलणं वगैरे झालं आहे सगळ्या फॅमिलीचं. तर अशा प्रकारे आमची कालची म्हणजे सिच्युएशन होती परवाच्या दिवशी आलो त्या दिवशी. तर आजचा आमचा थायलंडमधला दुसरा दिवस आहे आणि आज चालूत आम्ही दुसरा दिवस आहे. आणि याला सांगायचं आहे कितवा दिवस आहे? दुसरा. आणि आम्ही चालू आता टायगर पार्क आणि नॅनजू विलेज काहीतरी आहे ना, नॅनजी विलेज तिकडे. आणि अजून बघू काय काय होईल ते दुपारपर्यंत आज होईल आमचं सगळं. तर तिथे गेल्यावर दाखवू आपण. मी पण एक्सायटेड आहे बघायला सगळा पहिल्यांदा. आणि माझे मिस्टर समजा फर्स्ट आले होते इकडे, त्यांची सेकंड ट्रिप आहे ही. मी आणि सिनो फर्स्ट टाईम आहे ना सिनो. तर चला आता आम्ही थोडी वेटिंगला ड्रायव्हर येईल तेव्हा मग जाऊ आम्ही. चला बाय, आता तिकडे गेल्यावरच भेटू. वायरिंग बघू शकता तुम्ही, वायर बघा, वायर कशा. आमचे पप्पाही तर सगळ्याला मेकॅनिकलचा म्हणजे इलेक्ट्रिकचा पप्पाही आमचे शिकवले सगळं या लोकांना वायरा. आम्ही निघालो बघा. चालू झालेला आहे आपला नामचू गार्डन रोड. टायगर पार्कला आपण नंतर व्हिजिट देऊ, पहिला आता या गार्डनला पण व्हिजिट देणार आहोत. किंग्स पॅलेस असलं तिथं येईल दाखवलं एखादी नाही का असं आहे. कसलं स्टॅच्यू बनवलं बघ सिनो, एलिफंट अँड बिग फ्रूट्स. वाव, big banana. बिग बनानास. Banana big. इथं फ्लावर्स बघू शकता तुम्ही. काश्मीरला पण होता. Your inside your flower going very much. कागदाची फुलं ती कशी. And look at it. Wow, The best, आपला इंडियाचा the best of flag. Thailand. ओहो. Your Asia. इंडियाचा फ्लॅग बाहेर देशात बघला का मज्जा येते, भारी वाटते. Okay. तर आता आम्ही तिकीट पहिल्यांदा काढून घेतो. तर इथे तिकीट काउंटर आहे, तिकडेच चालून. सिनो पण ब्लॉग बनवते, मी बनवते पप्पाच्या फोनमध्ये. सिनो ब्लॉग चालू आहे. हाय हाय सिनो, यू लुकिंग हँडसम.
आमचे तिकीट आता मिळालेले आहेत, तर चाललो होतो आम्ही पहिले शो बघायला, एलिफंट शो. गाडी बघू शकता किती मोठी आहे. यासलीची आहे पप्पा. जा तिथं उभा राहा. इथे बघू शकता तुम्ही पूर्ण कॅक्टस आहे गार्डन. एलिफंट. वाव, इथे आपण कार्स बघायला आलेलो आहोत आता. बाईक. वाव, मॉन्स्टर कार. आपल्याला, मला असं तेवढे नाव माहिती नाही, यांना दोघांना माहिती. वाव, पूर्ण कार कलेक्शन आहे. आणि असं सांगतात काय का, हे वाव इथं बघ, पिंकी. पिंकी. आमच्या सिनोला सगळ्यांची नावं माहीत, सगळ्या गाड्यांची नावं माहीत आहेत. निसान. काय पगानी. बाबा हाय बघ कशी गाडी ती. वाव. तिथे नंतर बघू. ही काय आहे? नाही माहिती. काय आहे? मर्सडीज. आता हेच एलिफंट शो करायसाठी जातील. आमचा ड्रायव्हर आहे ना, सिनो आहे. जवळून, एकदम जवळून दाखवते. बघू शकता हे असे छोटे छोटे दगड आहेत आणि दगडाने ही पेंटिंग रेडी केली. म्हणजे कसली डोका असेल तो. आणि अशा बऱ्याच पेंटिंग त्यांनी केलेल्या आहेत दगडाशी. वाव, भारी वाटते सगळं. पण ही पेंटिंग एक वेगळीच वाटते, जरा एक नंबर वाटते. आणि मला ही बघायला भेटली, खूप भारी वाटते. खूप एन्जॉय केला आहे मी हा गार्डन. मस्त आहे, सगळं बघण्यासारखं आहे. तुम्ही कधी आलात तरी या गार्डनला नक्की व्हिजिट द्या. आपल्या मला तर वाटते पॅकेजमध्येच ते असते, सगळं इन्क्लूड असते. काय काय बघायचं आहे आणि काय काय म्हणजे आपल्या इथे येऊन करायचं आहे ते आपल्याला इन्क्लूड असते. तर आलात कधी थायलंडला तर इथे नक्की या.
पेंटिंग बघू शकता. हे आपण किती पूर्ण वॉलला असे केलेले आहेत. आणि चला आता आपला गार्डनचं झालेलं आहे आणि आता आपण जाऊ शो बघायला. तर चला आता शो बघूया. यांनी तर बघितलेला आहे, यांचं सेकंड विजिट आहे हा. मी आणि सिनो खूप एक्सायटेड आहे हा शो बघायला. तर चला जाऊया आता आपण. सो आता थोडासा शोला जाण्याच्या अगोदर एक पाण्याची बॉटल वगैरे घेऊन घेते. इथे आपण पाण्याची बॉटल घेतली. हाऊ मच? 20 बाथ. ओके. आणि तुम्ही बघू शकता यांची करन्सी 20 बाथ. थँक्यू. रेस्टॉरंट वगैरे आहेत आणि इथेच लगेच बाथरूमची वगैरे सोय केलेली आहे त्यांनी. इथे बघू शकता गार्डन दुसरा ड्रॅगन्स एगमधून बाहेर आलेले ते आहे इथे. सुंदर असा गार्डन. आता आपल्याला जायचं आहे शो बघायला आणि बाहेर खूप गरमी आहे त्याच्यामुळे मी इथूनच शो थोडंसं दाखवते तुम्हाला. इथे त्यांनी असे स्टॉल वगैरे पण लावलेले आहेत. केली वगैरे तुम्ही घेऊन देत असाल हत्तीला तर ते पण आहे तिथे. आणि इथे इथे बिग सी असं मॉल आहे इथे. बघू ना काहीतरी शॉपिंग केली तर केली, नाही तर बघू काहीतरी असा थोडासा खाऊ घेऊ शकतो आपण तिथे टाइमपास म्हणून. चिप्स वगैरे क्यूट बेबी आहेत सगळ्या. तर असं हा एक फूड मॉल बोलू शकतो याला, किंवा सगळं म्हणजे मिळतं याच्यामध्ये. हे बघा कोलगेटपासून सोप बघू शकता. काहीतरी नवीन हा पण आहे. आणि इथे लगेच दुसरा आतमधूनच मॉल आहे. इथे आहे कपड्यांचं आहे सगळं, कपडे बॅग. आणि इथे मिरर भेटलाय तर का नको चान्स घ्यायला. तर बघा माझा आजचा फुल लुक. कुठं आहे मी? इथं ते मसाज चेअर आहेत बघू शकता तुम्ही. सगळीकडे नुसते मसाज आहे. तर इथे बघा फ्रुट्स कसे ठेवलेले आहेत, रिअल आहेत. काय आहे? सोप आहेत, सोप फ्रुट्सचे. मला फ्रुट्स आहेत. काय व्यायाम, सगळे सोप आहेत. मस्त सोप आहेत. तर इथे सगळे चॉकलेट्स वगैरे आहेत. इथे फणसाची बघ असं केलं की बरे. स्ट्रॉबेरी पण ड्राय स्ट्रॉबेरी. फ्रूट्स सगळे ड्राय करून ठेवलेले आहेत. ओरिजिनल संत्रा वगैरे. पण मी शोधते चिप्स, ती मला काय भेटत नाही. आय थिंक बनाना चिप्स क्रिस्पी अँड लेअर्ड. ठीक आहे. साल्टी आहे का बघा यांना. इथे आहेत तर इथे स्पायसी आहे. आणि इथं त्यांच्या भाषेत आहे तर काही समजत नाही ती भाषा. तर इथे आता शोसाठी फायनल झालेलं आहोत. आणि बघू शकता कॅरेक्टर्स वगैरे लावलेले आहेत. राजा राणी, त्यांची पोरा, त्यांचे ते पॉट मातीचं. तर आता कल्चरल शो पहिला होईल, त्याच्यानंतर एलिफंट शो होईल. तर इथे असं जायचं आहे आम्हाला. ते आता आपण बसून घेऊया अगोदर. आणि वरती पण बघा बसायला आहे.
इंडियाचं सॉन्ग लागलं होतं एकदम भारी वाटला. चला जाऊया. फायनली आता आम्ही एलिफंट शो बघायला आलेलो आहोत. Vì vậy thì các bạn các phần từ biết từ chặt chọnเลยครับ300 บาทครับราคาเดียวเท่านั้นนะ300 บาทครับถ้าเป็นสนใจนะไม่พลาดโอกาสดีๆแบบนี้ครับ300 บาท सगळे एलिफंट पेंटिंग काढायला बसलेत आणि इथं 喜欢我们在小县的好朋友 हायकर हायकर ते सेनोला हाय करताय. आमचा लंचचा टाईम झालेला आहे आणि आम्हाला इथे लंच प्रिपेअर केलं आहे. व्हेजमध्ये बघा ऑप्शन आहे तिथे स्टीम राईस आहे, मटर पुलाव, चपाती, डाळ, कॉर्न पनीर असेल, कॉर्नचं आहे आणि ही भेंडी. नॉनव्हेजमध्ये बघू शकता तुम्ही पायाचं वगैरे आहे. Salad. ओके सॅलड, तर असं आता लंचमध्ये आहे. बघूया आता काय खायचं. मी तर व्हेजच खाणार आहे. मी पण व्हेजच खाणार आहे. तर चला आता व्हेज ऑलरेडी आता आमचं लंच करून झालेलं आहे आणि आता चाललो अशी गाडी तर ही आता आपल्याला जे सफारी करणार आहे देणार आहे तर चला आपण त्याच्यामध्ये बसूया. आता आलेली तिथे अशा गाड्या आहेत आतमध्ये फिरवायला. चला बघूया. आणि खूप गर्दी आहे. मागे बसतोस पुढंच चल. हे आम्ही सगळे आता बसलेलो. सिनो ए सिनो काय Backpacker melding sig Canada då.
इथे आम्ही उतरलेलो थोडी फोटो वगैरे काढायला आणि तिथे बघू शकता मस्त साईट सीन आहे. तर चला आता बसमध्ये बसूया. त्याला जरा हात लावून बघू दे. हा पार्क. आता जाऊया. सिना आता कुठं जायचं आहे नेक्स्ट? टायगर. चला जाऊया. तर इथे आता थायलंडला पण पाऊस पडतोय बघ. काही ठिकाणी झपाटे आता आपण टायगर पार्कला आलेलो आहोत. या लोकांचा रोज उठणं बसणं आहे टायगरच्या सोबत. पाऊस पडते बाहेर. ना भाई तो बेबी टायगर त्याच्यासोबत पोरा खेळतात. कसला जवळ आलाय बघ सिनो. कुत्ता नाही तो. तसा नाही का आला बाबा वाघाला. सिनो बाबा वाघाला. कसला मोठा आहे बघ. पाणी किती. स्विमिंग पूल मध्ये अंघोळ करते बघ वाघ. चाललंय का काहीतरी बघ. नुसता पिसाळलेला वाटतंय बाबा. नाही तो बघ व्हाईट टायगर. आला त्यांची वाढू शकते हा चलो. पंजा मारू शकते. बघ बघ कसला झापाला लो. दोघांची भांडणा खेळताना सगळं. हे काही नजारा आहे. करा भांडणावर बाबा. सिनो सगळीकडे आजूबाजूला आपले वाघ आहेत. काहीच बघू शकता तुम्ही. इथं पण वाघ आहेत बसलेलं. इथं पण पुढं. आणि याच्यामध्ये आम्ही दोघा जण लॉक केलेलं आहेत ना सगळं. बघ आधी. चल चल बाहेर आहे का तो? आउटसाईड आहे ना तो. वाचतो कसं येते. खरं खरं बसलं ना असं. मी झोपलाय. बिट्यान हे बाई उठला बघ. तू बघ धावताला बाहेर. याचं नाव काय आहे? नीता. नाथा नाथा नाना
आणि ते मीना नथा नाना आणि मीना सगळ्यांना नावा वगैरे आला. आता स्विमिंग पूलमध्ये स्विमिंग करायला उतरलाय आणि हो बघ बाबा हालते ना, तू तुला बघतोय. चल कसला बघ तिथं इथे झोपड्या. छोटा पिल्ला बघ इथं, ते बघ त्याच्यात आहे वाघाचं. ते बघ ती बसली बघ वाघाची पिल्लाच्यावर हात फिरवत. त्याची दूध पासन बघ. आता इथं सिनोने त्याचे लॉग लावलेत आणि इकडच्या ड्रायव्हरला ते लावून दाखवलेत. दाखवते त्याची रिॲक्शन.